झालेलं की मी चाललेले संध्याकाळी चहा ठेवायला आणि म्हटलं चला लाईव्ह घेऊया. लवकर मला टाईम भेटत नाही तर म्हटलं चला लाईव्ह घेऊया, थोडंसं बोलूया. आणि म्हणून मी यूट्यूब ओपन केलं आणि जसं मी यूट्यूब ओपन केलं ना तर मला सगळ्यात आधी सखी मंचची कम्युनिटी पोस्ट दिसली आणि मी वाचलं आणि मला एकदम शॉक बसला, इतका शॉक बसला ना की मी रडायला लागले. असा फोन माझ्या हातात आणि मी रडायला लागले, रडत होते मी. तर माझ्या मिस्टरांना की आमच्या पप्पांना कळालं नाही काय की हिला अचानक झालं काय. ते मला विचारत होते की काय झालं तुला, का रडतेस तू, पण माझ्या तोंडातून शब्द नव्हता निघत. मी त्यांना मला सांगता येत नव्हतं की काय झालं आहे म्हणून. मग थोड्या वेळाने मी शांत झाल्यावर त्यांना माझ्या हातातला मोबाईल दाखवला, त्यांना मी फोटो दाखवला आणि मग त्यांना मी सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. तर खरंच त्या टायमाला अजिबात म्हणजे मी बोलायच्या मनस्थितीत नव्हते की मी काय व्हिडिओ बनवू आणि मी काय बोलू त्या ताईसाठी, काय बोलू शकते मी, अजिबात मला कळत नव्हतं. म्हणून मी त्यांच्यासाठी भावपूर्वक श्रद्धांजली म्हणून कम्युनिटी पोस्ट टाकली. आणि आत्ता पण मला कळत नाही आहे की मी काय बोलू त्यांच्यासाठी. खरंच त्यांचे व्हिडिओ जेव्हा बघायची त्या बऱ्या होऊन आल्या तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की असं काही होईल. त्या बाळाला वडिलांचं तर प्रेम नव्हतंच भेटलं, पण आई होती. आईचे खूप स्वप्न होते गायोसाठी, तिच्यासाठी हे करेल ते करेल आणि आता यूट्यूबचा सपोर्टही होता तर ते झालंही असतं. पण देवाच्या मर्जीपुढे काहीच चालत नाही. पण खरंच देवा असं कोणा दुश्मनाबरोबर पण नको करू प्लीज. मी तर हेच म्हणेन, पण आपलं दुश्मन जरी असलं तरी त्याच्याबरोबर पण असं नको व्हायला. आणि खरंच खूप वाईट झालं. त्या बाळाला आपण कितीही काही जरी दिलं तरी आईचं प्रेम नाही देऊ शकत. आता तिच्याकडे दोन्ही प्रेम नाही आहेत, वडिलांचं तर नव्हतंच पण आईचं सुद्धा नाही आहे. आणि खरंच राजश्री ताईंच्या पण खूप अपेक्षा अधुऱ्या राहिल्या. खूप स्वप्न बघितले होते की गायत्रीला वडील नाही आहेत पण मी काही करेल तिच्यासाठी. तर खरंच असं नव्हतं झालं पाहिजे. खूप 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 वाईट झालं, खूप वाईट झालं, म्हणजे काही शब्दच नाही आहेत बोलायला. खरंच खूप वाईट झालं. काय बोलू मी त्या बाळाला. आपण जेवढी मदत होईल तेवढी करून आपल्या परीने हेच आपण करू शकतो. आईचं प्रेम तर नाही देऊ शकत कोणी कितीही काही जरी दिलं तरी. आणि राजश्री ताईंना माझ्याकडून मनापासून भावपूर्वक श्रद्धांजली बोलते मी.